तर बघा, आयडेंटिफाय द एलिमेंट from the following such that last electron is placed in n-1 d orbital. ह्यांच्या कोणाच्या मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन n-1 d ऑर्बिटल मध्ये गेलाय. हा, सिल्वर, प्लुटोनियम, प्रोएक्टिनियम, डायस्पोरियम. सिल्वर कोण आहे? लास्ट इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल, सिल्वर 3d10 असते, 4s1 असते. सॉरी 4d10 असते आणि 5s1 असते. 4d10 5s. Which from the following cation develops lowest value of spin only magnetic momentum. आता हे पार्ट असायला पाहिजे, लोवेस्ट मॅग्नेटिक. वॅनेडियम आहे, स्कॅन्डियम, टिटॅनियम, वॅनेडियम 3d3 आहे. 3+ म्हणजे 2 अनपेड आहेत. Fe2+ ला किती अनपेड आहेत? 4 अनपेड आहेत. क्रोमियम 3+ ला पण किती अनपेड आहेत? तर क्रोमियम 3+ ला 4 अनपेड आहेत. मॅंगनीज ला 5 अनपेड आहेत. हे 5 आहेत, हे 5 आहेत, सॉरी हे 5 आहे, हे 4 आहे, हे पण 4 आहे. राहिलं वॅनेडियम. किती अनपेड आहेत? 2. किती अनपेड आहेत? किती अनपेड आहेत? 2. म्हणजे इतकं फास्ट कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे. वॅनेडियम 3d3 आणि 4s2 आहे ना, मग 4s मधले 2 गेले आणि 3d मधला 1 गेला, राहिला 3d2. 3d2 म्हणजे किती अनपेड आहे? 2. बाकी सगळे जास्त अनपेड आहेत. नेक्स्ट, which from the following element is not regarded, which from the following element is not regarded as a transition element. हे बघा, हे ट्रान्झिशन एलिमेंट्स नाही आहेत. झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, कॉपरनिकम जरी डी ब्लॉक मध्ये असले, जरी डी ब्लॉक मध्ये असले तर त्यांचा डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड आहे. कोण आहे बघा ह्यातलं? मर्क्युरी. झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, कॉपरनिकम हे जरी डी ब्लॉक मध्ये असले तरी हे ट्रान्झिशन एलिमेंट्स नाही आहेत, कारण त्यांचं डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड आहे. कारण त्यांचं डी सबशेल. व्हॉट इज द ऑक्सिडेशन ऑफ Mn इन MnO4-? हा मॅंगनीज आहे आणि हा O4 काय आहे तर मायनस. मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? ऑक्सिजनचं काय असतंय? -2 × 4 इज इक्वल्स टू -1. इथं x घेतला, सो x - 8 इज इक्वल्स टू -1. सो x इज इक्वल्स टू -1 काय येणार आहे तर +8. सो x इज इक्वल्स टू 7. x इज इक्वल्स टू 7. समझ में आ रहा है क्या? ये सोनू, ये सोनू. So +7. Next, identify an actinoid. सीरियम लॅन्थेनॉइड आहे. कोबाल्ट डी ब्लॉक, मॉलिब्डेनम डी ब्लॉक, नोबेलियम, नोबेलियम. Which pair of metal ions from the following have same number of unpaired electron? किती number of electrons unpaired? Same number of unpaired electron. तर सेम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन बघूया कसे आहेत, कोणाचे आहेत. हे तर येत नाही, कारण Zn2+ मध्ये 3d10 कॉन्फिगरेशन असते आणि Mn2+ मध्ये d5 कॉन्फिगरेशन असते. हे येते का ते पण सांगते. Mn2+ मध्ये 3d5 आहे आणि Fe चा ॲटॉमिक नंबर 26 आहे. कॉन्फिगरेशन 3d6 आणि काय असते तर 4s2. 3 गेले ना, किती गेले? म्हणजे ह्यातले 2, ह्यातले 2 आणि ह्यातला 1. हे पाठ करायचं, हे पाठ ठेवायचं की Fe3+ आणि Mn2+ चा मॅग्नेटिक मोमेंटम काय असते तर सेम, कारण कॉन्फिगरेशन काय असते तर 3d5. कॉन्फिगरेशन काय असते? कॉन्फिगरेशन काय असते? 3d5. कॉन्फिगरेशन काय असते? 3d5. समजतंय? हे सोनू ठीक आहे. नेक्स्ट, what is the general formula of lanthanum hydroxide, LnOH3? Which from the following elements have completely filled 4f orbitals at expected grounds configuration? हे बघा, ही दोघच, सॉरी ही दोघं नाही, ही दोघं नोबेलियम आणि कोण आहेत तर लॉरेन्शियम.
नाही सॉरी, कोणतं 4F ना, सॉरी 4F ला इट्रिबियम आणि लुथेटियम असते. इट्रिबियम आणि लुथेटियम हे दोघांमध्ये असते. 14 इट्रिबियम आणि लुथेटियम 4F14 4F14, नोबेलियम आणि लॉरेन्शियम 5F14 5F14. Which among the following properties is not exhibited by the transition elements? Not exhibited by transition element. They does not conduct heat म्हटले. They can conduct heat and they can conduct electric. They can conduct heat and they can conduct which from the following alloy is used in the construction of outer fuselage of high speed aircrafts? Hey, निक्रोम निक्रोम. एक मिनिट बघूया. नाही नाही, निकेल क्रोमियम अल्युमिनियम असतात. निक्रोम म्हणजे निकेल क्रोमियम आणि अल्युमिनियम. निक्रोम नाही, आउटर फ्युजलेस स्टेनलेस स्टील, सॉरी चुकलं. स्टेनलेस स्टील. हे बघा युजेस बघा ह्याचे एकदा. यूज ऑफ alloy. Bronze is an alloy used for a copper and tin. Okay. For corrosion resistant, it is used for making statue, medals and trophies. Cupra nickel, an alloy of copper and nickel used in making machinery parts of marine ships, boats. Stainless steel are used in the construction of outer fuselage of ultra high speed aircrafts. Nichrome is an alloy of nickel and chromium. It is used for gas turbines. कसले turbines? Gas turbine engines. Titanium alloy withstands high stress. Titanium alloy withstands high stress up to high temperature. Used for ultra high speed flights, fireproof bulkheads and exhaust struts. Which struts? Exhaust struts. Next. What is the oxidation of chromium in CrO4 2- +6 and K2Cr2O7 +6? दोघांमध्ये पण +6 असते. CrO4 2- असू दे किंवा K2Cr2O7 असू दे, ऑक्सिडेशन स्टेट +6 असते. फाइंड करू शकताय तुम्ही. आयडेंटिफाय अन alloy used in construction of gas turbine engines. Gas turbine engines कोण आहे? निक्रोम. Gas turbine engines निक्रोम. Which element from the following is not considered as a transition element? Which element from the following is the last element of 5D series? हे बघा, 3D ला झिंक आहे, 4D ला कॅडमियम आहे आणि 5D ला मर्क्युरी. 5D ला 3D झिंक, 4D कॅडमियम आणि 5D मर्क्युरी. Which element from the following exhibit highest number of various different possible oxidation state? Manganese. काय दाखवतो? Manganese +2 +3 +4 +5 +6 +7. Exceptionally, अजून सांगते, exceptionally ऑस्मियम. कोण आहे? ऑस्मियम आणि रेनियम हे दोन्ही कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? तर +8. एक्सेप्शनली हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवत असतील तर ऑस्मियम आणि कोण दाखवतात तर रेनियम दाखवतात. Which element from the following has a lowest ionization enthalpy? Scandium, titanium, vanadium, zinc, copper. As we go from left to right, काय होत असते? आयनायझेशन एन्थॅल्पी कमी होत असते का वाढत असते? येस. लेफ्ट टू राईट काय होते? इन्क्रीज. ह्याचं चार्ट पण आहे आयनायझेशन एन्थॅल्पीचं. इथं बघा. टिटॅनियम आणि व्हॅनेडियमचं कमी होतंय, परत क्रोमियमचं वाढतंय, परत वाढतंय, कमी होते, वाढतंय, असं काहीतरी असते ते. स्कॅन्डियम सगळ्यात कमी स्कॅन्डियमचं असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट. Identify for the false statement. This exhibit properties in between S and P. Yes. The elements of 6D series belongs to 7th period. बराबर है. All these elements are grouped as 3D to
60 series. 5D series comprised of elements lanthanum to 5D series is comprised. हाँ 5D में यही आता है ना, lanthanum to mercury, ये नहीं रहेगा. All these elements are grouped as 3D to 60 series. 3D 4D 5D 6D. False विचारले. False is key. This exhibit properties between those of S and P block elements. Elements of 6D series belongs to 7th period. बराबर है. हाँ. All these elements are grouped as 3D to 6D series. 5D series. 5D series is comprised of all the elements from lanthanum. 5D series कोणती आहे? हा 3D 4D 5D. 5D series comprised of all the elements. हे राहिले ना लॅन्थनमचे पुढचे मधले राहिले ना हे वाले. 57 टू मग ऑल एलिमेंट्स नाही. हा नाही 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 हे नसतात ना त्यामध्ये, हे एफ ब्लॉक मध्ये असतात. सो ऑल द एलिमेंट्स बरोबर आहे. ग्रुप 3D टू 60. 5D series comprised of all the elements नाही. 58 टू 69 सॉरी 58 टू 71 हे काय असतात तर लॅन्थोनॉइड्स असतात. काय असतात लॅन्थोनॉइड्स तेच असणार आहे. येस, नॉट फ्रॉम ॲटॉमिक नंबर. एलिमेंट नंबर Z आणि 71 लॅन्थोनाइड्स आहेत. बाकीचे जे आहेत ते डी ब्लॉक एफ ब्लॉक मधले आहेत. नेक्स्ट, विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग डज नॉट एक्झिबिट मॅग्नेटिक मोमेंटम? झिंक. का? Zn2 plus 0. Which element from the following has completely filled f orbitals? Completely filled f orbitals. Lutetium. Completely filled. Completely filled कोण असते? Lutetium. नेक्स्ट, फाइंड द रेअर अर्थ एलिमेंट. हे बघा रेअर अर्थ एलिमेंट्स लॅन्थोनॉइड्सला म्हणतात. कोणाला म्हणतात रेअर अर्थ एलिमेंट्स? हा टंगस्टन तर ट्रान्झिशन आहे. झिंक डी मध्ये मर्क्युरी राहिलं सॅमेरियम. हे माहित असायला पाहिजे. टंगस्टन झिंक आणि हे मर्क्युरी डी ब्लॉकला आहे. सगळे लॅन्थोनॉइड्स रेअर अर्थ आहेत. सीरियम, प्लाज्मोडियम, निओडियम, प्रोमेथियम, सॅमेरियम, युरोपियम, गॅडोलियम, टर्बियम, डायस्पोरियम, हॉल्मियम, इर्बियम, थुलियम, युट्रिबियम, लुथेटियम. Which elements from the following in +2 state has a highest magnetic momentum? +2 मध्ये highest magnetic momentum +2 manganese 3d5. +2 मध्ये 3d5 हा दाखवतोय, हे नाही दाखवत. आयर्न +4 दाखवतोय. हे किती तर क्रोमियम +3 मध्ये नाही क्रोमियम +1 मध्ये दाखवते 5. हा +2 मध्ये 4 अनपेड असतात त्याच्याकडे, कारण 3d5 4s1 आहे ना. 3d5 4s1 आहे त्याचं कॉन्फिगरेशन. नेक्स्ट, विच फ्रॉम द फॉलोइंग एलिमेंट बिलॉंग्स टू ऍक्टिनॉइड्स? सॅमेरियम, प्रोमेथियम, थुलियम, क्युरियम. क्युरियम क्युरियम कोण आहे? क्युरियम. Which elements from the following has a half filled 4f orbital? गॅडोलियम आणि युरोपियम. गॅडोलियम आणि युरोपियम हाफ फिल्ड असते. अमेरिकम आणि क्युरियम हाफ फिल्ड असते. Which from the following properties of lanthanide is not true? They are bad conductor of heat and electricity. The metals, no? Which pair of elements has a half filled d orbital? हे बघा हाफ फिल्ड डी ऑर्बिटल ही दोघं क्रोमियम मॅग्नीज, टिक्टेनियम रेनियम, मॉलिब्डेनम. पण ऑप्शन बी मॅंगनीज अँड क्रोमियम. 3d5 4s2 आणि 3d5 4s1. 3d5 4s2 आणि 3d5 क्रोमियम मॅग्नीज. 3d5 4s2 आणि 3d5 4s1.
Which from the following lanthanoids has no effective magnetic momentum in +3 oxidation state? नो +3 oxidation state मध्ये लुथेटियम +3 ना लॅन्थनम +3 मध्ये लुथेटियम किंवा लॅन्थनम कारण +3 ला हा 4f0 येते आणि हे 4f काय येते तर 14 येते +3 ला लुथेटियम 4f14 येते आणि 4f0 ला +3 ला सो लॅन्थनम किंवा लुथेटियम हा नेक्स्ट identify the element having smallest ionic size in +3 oxidation state. As we go from left to right, ionic size decreases. Ytterbium किंवा lutetium कोण असणार आहे? Lutetium. What is the number of electrons in 3D orbital of titanium in +2 oxidation state? Scandium आणि titanium. Scandium, titanium 22 atomic number. म्हणजे 3D2 आणि काय असते तर 4s2. किती ऑक्सिडेशन स्टेट म्हटले बाळांनो +2 म्हणजे 2 गेले म्हणजे किती अनपेड आहेत 2 सो 2 अनपेड किती अनपेड 2 अनपेड नेक्स्ट which from the following metal ion in their respective oxidation state form colored compounds copper plus नाही फॉर्म करू शकत colored compounds स्कॅन्डियम 3+ नाही करू शकत 3+ आहे झिंक 2+ पण नाही करू शकत Fe2+ करू शकतो कारण Fe2+ आहे म्हणजे 4 अनपेड आहेत कॉपर प्लस 3d10 Zn2 plus 3d10 स्कॅन्डियम 3 plus 3d0 which from the following is not a lanthanoid element हॅफनियम बघितल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे की हॅफनियम कोणाचा आहे तर हॅफनियम डी ब्लॉक एलिमेंट आहे कसला एलिमेंट आहे डी ब्लॉक हॅफनियम नेक्स्ट what is the oxidation of phosphorus and V2O5 +5 असते दोघांमध्ये +5 हे फ्लोरीनचं -1 into 6 is equals to -1 x plus -1 into 6 so x minus 6 is equals to -1 so x is equals to -1 plus 6 so x is equals to 5 x is equals to 5 हा V2O5 मध्ये पण 5 असते +5 असते V2O7 आहे का 2 मायनस असणार आहे मग 7 2 4 मायनस बघूया थांबा एक मिनिट चेक करायला पाहिजे 2x minus 14 is equals to -4 बरोबर आहे +5 आहे 2x is equals to -4 plus 14 so 2x is equals to 10 so x is equals to +5 option B +5 next which element from the following छोटा एवढंच होते which element from the following exhibit lowest number of oxidation state झिंक एकच दाखवते +2 स्कॅन्डियम 2 दाखवते +2 पण दाखवते +3 पण दाखवते झिंक एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवते झिंक असू दे किंवा कॅडमियम असू दे किंवा मर्क्युरी असू दे किंवा कॉपरनिकम असू दे एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ते which among the following element does not show ferromagnetic property म्हणजे परमनंट मॅग्नेटिझम आयर्न कोबाल्ट निकेल परमनंट मॅग्नेट्स आहेत काय म्हणते मी तुम्हाला आयर्न कोबाल्ट निकेल परमनंट मॅग्नेट्स आहेत म्हणजे फेरोमॅग्नेटिक आहे मग कोण नाही आहे आयर्न कोबाल्ट निकेल तर असणार आहेत फेरोमॅग्नेटिक पाठ करायचं काय करायचं आयर्न कोबाल्ट आणि निकेल तर फेरोमॅग्नेटिक आहेत आयर्न कोबाल्ट निकेल फेरोमॅग्नेटिक आयर्न कोबाल्ट निकेल फेरोमॅग्नेटिक क्रोमियम नाही आहे फेरोमॅग्नेटिक नेक्स्ट which from the following element is used in the decomposition of KClO3 असणार आहे हा त्यामध्ये करेक्शन करा हा KClO3 आहे
ह्याचा डिकम्पोजिशन घेण्यासाठी आपण काय घेतो तर मॅंगनीज डायऑक्साइड. सो हा 2KClO3 काय देते तर 2KCl प्लस काय देते तर 3O2. 2KCl प्लस काय देते 3O2. सो 2KCl प्लस 3O2 म्हणजे इथं काय असणार आहे तर मॅंगनीज डायऑक्साइड. काय असणार आहे हे करेक्शन करा KClO3. काय असणार आहे KClO3. Which among the following cation produces colorless aqueous solution? Colorless aqueous solution का scandium 3 plus 3D0, scandium 3 plus 3D0, scandium 3 plus 3D0. हे बघा scandium 3 plus 3D0 manganese manganese नाही copper plus 3D0 Zn2 plus 3D copper plus 3D10 आणि Zn2 plus 3D10. ठीक आहे. Which from the following exhibit ferromagnetic property? कोण सांगितलं मी तुम्हाला आयर्न कोबाल्ट निकेल. आयर्न कोबाल्ट which from the following is used to make statues? ब्रॉन्झ होतं का नक्की? हा स्टॅच्यूज ना कोरोजन रेजिस्टंट असायला पाहिजे ना. हा कोरोजन रेजिस्टन्स असायला पाहिजे तर तेच येणार आहे. मेकिंग स्टॅच्यूज बरोबर आहे. ब्रॉन्झ कोरोजन रेजिस्टन्स स्टॅच्यूज असायला पाहिजेत, मेडल्स असायला पाहिजेत आणि ट्रॉफीज असायला पाहिजेत. नेक्स्ट विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग पजेस हाफ फिल्ड डी ऑर्बिटल इदर इन एक्सपेक्टेड और ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन? हाफ फिल्ड असते ते ह्याला असते मॅंगनीजला 3D5. Which from the following nanoparticle catalyst is used in a photocatalysis? फोटोकॅटलायसिस मध्ये आपण काय वापरतो? I am quite confused. टिटॅनियम ऑक्साइड तर सनस्क्रीन साठी वापरतो. तुम्ही सांगा ऑप्शन मध्ये चेक करूया आन्सर. Which from the following is used? Which from the following nanoparticles are used in photocatalysis? गोल्ड. बघूया आन्सर येते का बरोबर. नाही कसं काय? 16.6 चॅप्टर 16 कोणतं? हा ग्रीन केमिस्ट्री बरोबर आहे. फोटोकॅटलायसिस नाही टिटॅनियम ऑक्साइड सनस्क्रीन साठी वापरला जातो आणि गोल्ड नॅनो पार्टिकल्स वापरले जातात कॅटलिस्ट म्हणून. ठीक आहे टिटॅनियम ऑक्साइड. नेक्स्ट व्हॉट इज द न्यूमरिकल व्हॅल्यू ऐका रे व्हॉट इज द न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ कॉपर 2+? कॉपर 2+ जर म्हटलं ना नाही कॉपर 2+ जर म्हटलं तर हे 3D9 4s2 होतं ना. मग 3D9 राहिलं. 3D9 म्हणजे किती अनपेड आहे? 1 अनपेड. 3D9 4s2 जर 2 इलेक्ट्रॉन गेले तर 1 इलेक्ट्रॉन अनपेड राहिलं. 1 इलेक्ट्रॉन अनपेड म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट 1.73. Which from the following is a non-ferrous alloy? non-ferrous alloy. non-ferrous brass. non-ferrous म्हणजे ज्यामध्ये काय नाहीये नॉन फेरस अलॉय म्हणजे त्याचा बेस मेटल लोखंड सोडून कोण पण आहे? बेस मेटल हा ब्रास ब्रास हा निक्रोम हे सगळे काय आहेत तर क्युप्रा निकेल हे सगळे काय आहेत तर नॉन फेरस. मग ह्यामध्ये नॉन फेरस ब्रास. आयडेंटिफाय द लॅन्थोनॉइड. युरोपियम, अमेरिकन, क्युरियम, नेप्च्युनियम.
युरोपियम. हा, बाकी सगळे ऍक्टिनॉइड्स. युरोपियम. नेक्स्ट, which from the following statement regarding transition element is not correct? Not correct. Option B. Not correct. 5D series consists of all the elements from lanthanum to mercury of the periodic table. हाच असणार ना? लॅन्थनम नसणार आहे ना? लॅन्थनम टू मर्क्युरी सगळे एलिमेंट्स म्हटले त्यांनी. थोडे एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत ना? कशामध्ये ते? एफ ब्लॉक मध्ये. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ स्कॅन्डियम? +2 +3. स्कॅन्डियम कोणते ऑक्सिडेशन स्टेट असते? कारण स्कॅन्डियम 2+ आणि स्कॅन्डियम 3+ एवढंच पॉसिबल आहे. नेक्स्ट, which element from the following has a half filled f orbital in +3 oxidation state? Gadolinium. half filled f orbital. गॅडोलियम, क्युरियम. क्युरियम आणि काय सांगितलेलं मी तुम्हाला? लॉरेन्शियम तर नाही, युरोपियम पण नाही, क्युरियमच. एफ ऑर्बिटल जर 4f असली असती तर गॅडोलियम आणि 5f असेल तर क्यूरियम. 5f असेल तर क्यूरियम. मैंने आपको तब से दिखाया था कि किसका हाफ फील्ड रहेगा. किसका किसका बताया था मैंने आपको हाफ फील्ड? इथं बघा, युरोपियम आणि गॅडोलियम काय असतात तर हाफ फील्ड, आणि अमेरिकम आणि क्युरियम पण काय असतात तर हाफ फील्ड. पण युरोपियम +2 ला हाफ फील्ड असते आणि गॅडोलियम +2 आणि +3 दोघांना हाफ फील्ड असते. अमेरिकम +2 ला हाफ फील्ड असते आणि क्युरियम +2 आणि +3 ला हाफ फील्ड असते. ठीक आहे, ओके. आयडेंटिफाय नॉन रेडिओ एलिमेंट. निओडियम. हे कॅलिफोर्नियम, युरॅनियम, नेप्च्युनियम हे सगळे काय आहेत तर रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. निओडियम इथं वरती असतो, इथं कुठं तर असणार आहे बघा. निओडियम ND इथं लॅन्थोनाइड्स मध्ये निओडियम नॉन रेडिओ म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह नसतं. काय नसतं? रेडिओ ऍक्टिव्ह. आयडेंटिफाय द एलिमेंट विथ द स्मॉलेस्ट आयोनिक साइज इन द +3 ऑक्सिडेशन स्टेट. इट्रिबियम किंवा लुथेटियम. इट्रिबियम किंवा लुथेटियम घ्यायचं. नेक्स्ट, which among the following is not, which of the following properties is not true? Strongly paramagnetic, not true असेल. Good conductor of heat and electricity असतात ते. Which from the following is a good reducing agent? Reducing agent म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन इझिली होत आहे. लिथियम हा गुड रिड्युसिंग एजंट आहे, कारण तो इझिली एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो? लूज करू शकतो. लिथियम एस ब्लॉक मधला आहे बाळांनो, ह्यांच्याशी काहीच संबंध नाहीये, पण आपलं डोकं लागायला पाहिजे त्यावेळी. एस ब्लॉक किंवा एस ब्लॉक मधला कोणता पण एलिमेंट आला ना, सगळे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असतात. सगळे कसले एजंट असतात? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. What is the number of unpaired electrons in scandium 3+ and Zn2+? स्कॅन्डियम 3+ मध्ये 0 आणि Zn2+ मध्ये पण 0. स्कॅन्डियम 3+ मध्ये पण 0 आणि Zn2+ मध्ये पण 0. Which among the following element do not have any electrons in F subshell? लॅन्थनम मध्ये नसते F मध्ये इलेक्ट्रॉन. 5D1 असते. 5D1 आणि 6s2 असते. 5D1 आणि काय असते? 6s2. Which from the following alloy is used to construct marine condensers? Cupra, nickel. Which among the following element in the respective oxidation state develops low spin magnetic momentum? कॉपर 2+ ला 1 अनपेड आहे बाळांनो. कोबाल्ट 2+ 3D7 ना, 3D7 म्हणजे 3 अनपेड आहेत. निकेल 2+ ला 2 अनपेड आहेत. Fe2+ ला नाही 4 अनपेड. Fe2+ ला 4 अनपेड.
मग लो मॅग्नेटिक मोमेंटम कॉपर 2+, कारण एकच अनपेड आहे. किती अनपेड आहे? What is the total number of unpaired electron in the observed electronic configuration of chromium? ऑब्झर्व्ड मध्ये 5 अनपेड, 5 नाही 6 अनपेड असतात ऑब्झर्व्ड मध्ये. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जर म्हटले क्रोमियम मध्ये तर 3d5 आणि काय असते तर 4s1. मग 3d5 डी मध्ये किती असतात तर डी मध्ये 5 आणि एस मध्ये 1. डी मध्ये 5 आणि एस मध्ये 1. डी मध्ये 5 आणि एस मध्ये 1. Which element from the following exhibit oxidation state +2 only? झिंक. झिंक फक्त कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? +2. +2 सोडून दुसरी कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवत? आयडेंटिफाय द स्ट्रॉंगेस्ट बेस. नो डाऊट, डोळे झाकून लॅन्थनम, कारण बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त, ज्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त, बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात कमी, मग इझिली OH- साइन देऊ शकतो. आणि वीकेस्ट बेस LuOH. Now, what? Identify the element if it's observed and expected electronic configuration. काय प्रश्नच नाही आहे पुढे. Identify the element if its observed and expected electronic configuration is same. Scandium. मी सांगितलं त्यांचा एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व काय आहे तर सेम, म्हणजे स्कॅन्डियम. ठीक आहे, बाकी सगळे त्यात नाहीच आहेत रे, बाकी सगळे एस ब्लॉक मधले होते म्हणून. ठीक आहे. Which among the following lanthanoid forms most stable +2 oxidation state? गॅडोलियम +3 दाखवते. युरोपियम कोणती? मी तुम्हाला आत्ताच दाखवलं, युरोपियम +2, कारण बाहेरचे फक्त 6s मधले जातात 2 इलेक्ट्रॉन. गॅडोलियम +3 खरं, गॅडोलियम +3. Which from the following alloy is used in ultra high speed flights? हाय स्पीड नाही, हाय स्पीड क्यों निकल. नाही, टिटॅनियम अलॉय तर येत नाही. सांगा. टिटॅनियम हाय स्पीड फ्लाइट्स, अल्ट्रा हाय स्पीड फ्लाइट्स, अल्ट्रा हाय स्पीड फ्लाइट्स, अल्ट्रा हाय स्पीड फ्लाइट्स. निक्रोम गॅस टर्बाइन साठी आहे आणि अल्ट्रा हाय स्पीड फ्लाइट्स टिटॅनियम. नेक्स्ट, व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन क्रोमियम? इन d ऑर्बिटल ऑफ क्रोमियम अनपेड इलेक्ट्रॉन 5. अनपेड इलेक्ट्रॉन. Identify the outer electronic configuration of first transition series. Outer electronic configuration first transition series ना 3d1 4s2. First element of first transition series. First element scandium 21. 21 म्हणजे 4s2 3d1. What is the number of unpaired electron present in f orbital at +3 oxidation state of lutetium? 0. कारण लुथेटियम जो असतो ना 4f14 5d1 6s2. 4f14 5d1 6s2. Next, which among the following is actinoid? Proactinium. PA, proactinium. Actinoid ना? Which from the following pair of elements have one electron in 5d subshell? One electron in 5d subshell and observed electronic configuration. Observed electronic configuration मध्ये लुथेटियम मध्ये असते आणि गॅडोलियम मध्ये असते. पाठ करायचं. लुथेटियम आणि गॅडोलियम ऑब्झर्व्ड मध्ये दोघांमध्ये 5d1 असते, म्हणून त्यांची +3 ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल असते. Which among the following cation will not form colored compounds? कलर्ड कंपाऊंड कोण देणार नाही? मॅंगनीज तर देतेच. टिटॅनियम 4+ नाही दिलं असतं, टिटॅनियम 3+ देते. स्कॅनियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम 4+ नाही दिलं तर व्हॅनेडियम 4+ नाही दिलं असतं. कॉपर+, कारण 3d10 4s1
3d10 3d10 4s1 4s1 मधला एक गेला 4s1 म्हणजे 3d10 आला म्हणजे कम्प्लिटली फिल्ड आला. नेक्स्ट, which element from the following in +3 oxidation state form what form? Colorless compound. +3 oxidation state colorless compound. Scandium. Next, identify the compounds formed from the element X, Y, Z whose oxidation state is +2, +5 and -2. Loss gain should be equal बाळांनो. +2 +5. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे तर गेन. ऑडला इव्हन मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. x/2 आणि z काहीतरी घ्यायला पाहिजे. x3 इथं बघा हा, डायरेक्टली चेक करूया काय दर कंपाऊंडचं. x किती आहे +2. पाठ करा हा, हे मला सांगा. x +2 आहे, y +5 आणि -2. x काय आहे तर +2, y किती आहे तर +5 आणि z किती आहे तर -2. ठीक आहे. हे तर पॉसिबल नाही बघा. हा +2 आहे ना, प्लस वायचं काय येणार आहे तर 5 × 4 प्लस काय येणार आहे तर -2. सो +2 + 20 -2 9. XYZ4 X3 YZ4 2 पण येणार आहे. ऑप्शन डी 9. कोणता कंपाऊंड फॉर्म करू शकतो? पहिला तर येत नाही. 5 + 5 आहे रे. X3 आहे. XYZ2 X3 YZ4 नाही. एक एरर म्हणजे पॉसिबलच नाही आहे तसं बघितलं तर. हे बघ, एक्स ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +2 आहे. हा, मग +2 × 3 घेतलं. ठीक आहे, प्लस. आता हा y घेतलाय. y ची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर 5 प्लस किती येणार आहे z चं ऑक्सिडेशन स्टेट -2 × काय आहे तर 4 आणि हा सगळ्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं तर 2. सो बघूया. 3 2 जा 6. हा 5 -8 -8 × 2 म्हणजे 6 + 5 -8 -3 × 2 -6. बरोबर येते. +6 -6 0 येते. हा, ट्राय करायला पाहिजे होतं. काय केलं समजते का? हे सगळं मिळून आन्सर 0 यायला पाहिजे. सगळं मिळून आन्सर काय आला पाहिजे? हा, म्हणजे x कितींदा आहे 3दा घेतलं. y एकदा आहे. z 4 वेळा होता, मग ते किती आलं तर -3. ते कितींदा आहे तर 2दा. सो +6 -6 0. कंटाळा केला मी. Which among the following is a non-ferrous alloy? Brass. Which among the following is used in gas turbines? Yes, nichrome. Which element is soft? Zinc, cadmium, mercury. Which element from the following lanthanoids? Half-filled orbital. Half-filled orbital, europium. Which element is radioactive? नहीं, neodymium नहीं है. Radioactive is radioactive. Is radioactive. Promethium. PM आहे का? ऍक्टिनॉइड्स मध्ये बघा. हा, सॅमरियम आहे का बघा. सॅमरियम कोशामध्ये आहे? सॅमरियम लॅन्थोनाइड्स मध्ये आहे. हा, मग प्रोमेथियम. बाकीचे वरचे आहेत सगळे. Which of the following element shows all the oxidation state +2 to +7? कोण दाखवते +2 to +7? Manganese. Which property from the following is not exhibited by interstitial compound? हा, not. काय? Not.
their chemical and properties are different from the parent metal. Same असते. Sunscreen lotion contains nanoparticles of titanium oxide. Which among the following element has completely filled 4d orbital? 4d completely filled cadmium. 3d completely filled zinc. Cadmium 4d. Will identify the correct statement. Correct statement. करेक्ट विचारले काय? मेटल कार्बाइड्स आर है करेक्ट स्टेटमेंट आहे ती. हा करेक्ट आहे, बरोबर आहे, करेक्टच. नाही नाही, सॉलिड स्टेट मध्ये अलॉईज मध्येच पण आहे, ह्याच्यामध्ये पण आहे. हे आपलं मेटल आहे. हे मेटल आपण काहीतरी अरेंज केलेलं आहे. हा, ह्या मेटलच्या एम्प्टी स्पेसेस मध्ये आपण स्मॉल ॲटम लाईक कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन फिल करतो. करेक्ट विचारलेलं ना, ते बरोबर आहे. मला ते डोक्यात होतं इनकरेक्ट. सॉरी. मेटल कार्बाइड्स इज केमिकली इनर्ट. What are the formula of compound formed when lanthanide reacts with nitrogen? हे बघा, लॅन्थोनाइड जेव्हा नायट्रोजन बरोबर रिॲक्ट होते LNN आणि हॅलोजन बरोबर रिॲक्ट होते X3, कारण लॅन्थोनाइडची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे आणि एका हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. सो LnX3, लॅन्थोनाइडची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे आणि नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -3 आहे. सो LNN आणि LnX3. Which among the following properties of lanthanoids is not true? Sorry, not true. Strongly paramagnetic. Which of the following compound is formed when tungsten absorbs oxygen? माहित नाही बाबा आपल्याला काही. Which among the following element is radioactive? Promethium. PM. मग चुकलं आपलं मागचं. मग चेक करा ते. ठीक आहे, राहिले करा तुमचं तुम्ही. येतात